नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। जवळपास आपण कंत्राटी ग्रामसेवकचे जे काही पदे होती कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत, तर एकूण 57 पदांसाठी या ठिकाणी तुमच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले होते आणि एकूण 57 पदासाठीचे या ठिकाणी फायनल रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे ग्रामसेवक या पदासाठीचा। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत PDF डाउनलोड करून, जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। पहा, या ठिकाणी एकत्रित कॉम्बो या ठिकाणी हे जे निकाल आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। यामध्ये जे जिल्हा परिषद अंतर्गत जी काही पदे भरली गेलेली आहेत त्या पदांचं निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद कोल्हापूर सरळसेवा पदभरती कंत्राटी ग्रामसेवक 2023 पदाचा निकाल या ठिकाणी ही PDF मी डाउनलोड करून घेतो। विद्यार्थी मित्रांनो, ही PDF जी आहे ती कॉम्बो मेरिट लिस्ट असणार आहे। तुमचं फायनल या ठिकाणी जे काही पदे जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात आलेली आहेत त्या सर्वांचे निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत। ठीक आहे, सो पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्च्युअल। ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचा रोल नंबर, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, नेम, कॅन्डिडेट नेम, तसंच तुम्हाला एकूण मार्क्स किती पडलेले आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे। मराठी, इंग्रजी, तसंच GK, रिझनिंग, तसंच टोटल आउट ऑफ क्वेश्चन जे काही टेक्निकल पोर्शन होते त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी टोटल जे काही मार्क्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नंतर तुमचं क्वालिफिकेशन HSC ग्रॅज्युएट जे काही असेल ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता। विद्यार्थ्यांनो, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदची वेबसाईट जी आहे ती तुम्हाला वेळोवेळी चेक करायची आहे। आता रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर आणि वाशिम जिल्ह्याची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।